बेस्टचे निवृत्त कर्मचारी जे आहेत ते 10 तारखेपासून आंदोलन करणार आहेत. या संदर्भात नेमका काय मुद्दा आहे हे आपण शशांक राव यांच्याशी बोलणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, नेमका काय विषय आहे? कर्मचाऱ्यांना वेतन नीट मिळत नसल्याचं कळतंय, निवृत्ती भत्ता जो आहे तो त्यांना मिळाला नाही, काय झालंय? असं आहे की बीएसटी मध्ये अनेक प्रलंबित मुद्दे आहेत. मुळात एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बीएसटीने स्वमालकीच्या 3337 बसगाड्या कायमस्वरूपीच्या राखायच्या आहेत. आमचा त्या संदर्भातला एमओयू आहे आणि स्क्रॅप झालेल्या गाड्यांच्या ऐवजी नवीन गाड्या विकत घेण्याकरता मुंबई महानगरपालिकेने पैसे द्यायचे आहेत बीएसटीला, ही त्या एमओयू मध्ये लिहिलेलं आहे. पण 2019ला तो एमओयू झाला आणि आत्तापर्यंत एकही नवा रुपया मुंबई महानगरपालिकेकडनं दिला गेलेला नाही. किंबहुना नवीन गाड्या विकत घेण्याच्या अनुषंगाने तरतूदही बजेटमध्ये आजपर्यंत केली गेलेली नाही. आणि त्याच्यामुळे आज परिस्थिती अशी झालेली आहे की बीएसटीकडे आत्ता नोव्हेंबर येता येता फक्त 251 गाड्या स्वमालकीच्या शिल्लक राहणार आहेत. आणि मग प्रश्न असा उद्भवतो की ही बीएसटी जी गेले 75 वर्षाहून अधिक काळ मुंबईकर जनतेला अत्यावश्यक सेवा देते ही जगेल की नाही, हा एक. दुसरा की वर्षाला म्हणजे कुठे 25 वर्ष, 30 वर्ष, 32 वर्ष बीएसटीच्या माध्यमातून मुंबईकर जनतेची सेवा करून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी, आज जो 2022 पासून जेवढे कर्मचारी सेवानिवृत्त झालेत, 3 वर्ष उलटून गेले, त्यांना त्यांची हक्काची ग्रॅज्युटी दिली गेलेली नाही. मुळात ग्रॅज्युटीचे कायद्याच्या अनुषंगाने 1 महिन्याच्या आत तुम्ही निवृत्त झाल्यानंतर तुम्हाला तुमची ग्रॅज्युटी दिली पाहिजे, कारण की तो पैसा तिकडेच असतो. पण इथे अनेक वर्षापासून म्हणजे शिवसेना ज्या वेळेला बीएसटी कमिटी त्यांच्याकडे होती, महानगरपालिका त्यांच्याकडे होती, त्या काळापासून त्यांनी हा पैसा जो कामगारांचा आहे त्यांनी ठेकेदारांसाठी आणि बाकी त्यांच्या लोकांच्या कामांसाठी जे काही त्यांना उधळायचा होता तिकडे तो उधळून ते मोकळे झालेले आहेत. आणि त्यामुळे आज सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांची हक्काची ग्रॅज्युटी ही त्यांना मिळत नाही. आणि ही थकीत रक्कम ही जवळपास 1000 कोटीच्या घरात ही थकीत रक्कम आता गेलेली आहे. हा एक मुद्दा आहे. तिसरा मुद्दा की जे कॉन्ट्रॅक्टवर कर्मचारी आहेत, जे वेट लीज कॉन्ट्रॅक्ट्स दिले गेलेले आहेत, तिथे सरळ एक रूल आहे की समान कामाला समान दाम, आणि समान कामाला समान दाम हा दिला पाहिजे, हा कायदा आहे. म्हणजे बीएसटीमध्ये जो परमनंट ड्रायव्हर असेल, जो परमनंट कंडक्टर असेल आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये जो कंडक्टर आणि ड्रायव्हर आहे, तर समकक्ष त्यांना त्यांचा पगार आणि सेवा शर्ती असल्या पाहिजेत. पण हे कुठेच पाळलं जात नाहीये. आता एखादा कर्मचारी आज नवीन जर बीएसटीत लागला ड्रायव्हर, तर त्याचा पगार किमान 35,000 होईल. आणि आज जे कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 18,000, 19,000, कुठे 17,000 असा पगार मिळतोय आणि बाकीच्या कुठेही सेवा शर्ती त्यांना दिल्या जात नाहीत. तर ही परिस्थिती आहे. आणि आज 6 वर्ष, माझ्या मते 9 वर्ष होऊन गेली. बीएसटीच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू झाला पाहिजे होता, तो लागू झालेला नाही. तर ती आहे की कारण की महानगरपालिकेमध्ये म्हणजे केंद्र सरकारमध्ये आहे, महाराष्ट्र शासनामध्ये आहे, मुंबई महानगरपालिकेत आहे, बाकीच्या महानगरपालिकेत आहे, पण बीएसटीच्या कर्मचाऱ्यांना दिला गेलेला नाही. तर तोही आम्हाला लागू झाला पाहिजे. ह्या एकूण डिमांड्स आणि वारंवार निवेदनं दिली गेली, मोर्चे काढले गेले, काहीच झालं नाही. आणि म्हणून आता हा निर्णय घेतलेला आहे की येत्या सोमवारी 10 नोव्हेंबरपासून मी सरचिटणीस म्हणून या संघटनेचा बेमुदत उपोषणाला मी बसत आहे. आणि आमची अपेक्षा आहे की या ज्या कर्मचाऱ्यांच्या एकूण मागण्या आहेत आणि मुंबईकरांच्या सुद्धा आहेत, कारण की बसेस जर राहिल्याच नाहीत उद्या, तर मग ही सेवा मुंबईकरांना कशी मिळेल, आणि म्हणून बेमुदत उपोषण सुरू होत आहे. नक्कीच सर, आपण आता जर बघितलं तर रेट जे आहे, तिकिटाचा दर जो आहे तो देखील बेस्टनी वाढवलेला पाहायला मिळतो. त्यामुळे प्रवासी देखील कुठेतरी नाराज झालेले पाहायला मिळतात. या सगळ्यानंतर सुद्धा बेस्टचं उत्पन्न जे आहे ते तेवढ्या प्रमाणात येत नाहीये. गाड्या जिथे सोडायच्या तिथे सोडल्या जात नाहीयेत असं देखील प्रवाशांकडनं सांगण्यात येतं अनेकदा. नेमकं काय या सगळ्यासाठी देखील आपण या वेळेला मुद्दा उचलणार आहात? मी म्हणालो तसं जो पहिलाच मुद्दा आहे 3337 बसगाड्या, म्हणजे तुम्ही आज विचार करा जेवढ्या गाड्या स्वमालकीच्या आमच्याकडे असल्या पाहिजेत
त्याच्या 8% सुद्धा गाड्या आज आमच्याकडे नाही आहेत. आणि तुम्ही आणि कॉन्ट्रॅक्टर्स मार्फत जी सेवा दिली जाते त्याचा दर्जा एकदम खालचा आहे. तुम्ही बघू शकता त्या गाड्या कशा आहेत, त्याची मेंटेनन्स नाही आहेत. आणि आज तुम्ही पीक आवर्सला जर कुठे गेलात, कोणत्याही बस स्टॉपवर जरी गेलात, तर किमान 45 मिनिटाची वेटिंग असते. तर मग मला घरी जायला उशीर होतो, मला कामावर जायला उशीर होतो, माझ्या बाकीच्या गोष्टी होतात. हे सर्व होण्याची गरज नाही. आणि जे काही मांडलं जातं नफा आणि नुकसान, मुळात बीएसटी ही अत्यावश्यक सेवा आहे. आणि अत्यावश्यक सेवेला प्रॉफिट आणि लॉसचा प्रश्नच कुठे येतो? आज तुम्ही बघितलं असेल की कोविडमध्ये ट्रेन्स बंद होत्या, सर्व काही बंद होतं, पण बीएसटी सुरू राहिली. बीएसटीने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांना घेऊन गेली. डॉक्टर्स असतील, सफाई कामगार असतील, सर्वांचं ये जाण बीएसटीने केलं. आणि मग अशा बीएसटीला तुम्ही नफा आणि नुकसान कसं लावता? आणि मुळात महानगरपालिकेच्या कायद्यामध्येच आहे की मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी आहे कायद्याने की बीएसटीच्या मार्फत त्यांनी मुंबईकर जनतेला अल्प दरामध्ये अत्यावश्यक सेवा द्यायची आहे. सर, या आंदोलनाला आपण परवानगी घेतलीच असेल, मात्र हे आंदोलन जे आहे ते बेस देखील बंद होणार आहेत का? प्रवाशांवर या आंदोलनाचा काही परिणाम होऊ शकतो का? किंवा कशा पद्धतीचं आयोजन आहे तुमचं या आंदोलनात? या आंदोलनामध्ये सेवानिवृत्त कर्मचारी, आज सेवेत रुजू असलेले कर्मचारी आणि कॉन्ट्रॅक्टवरचे वेटलिस्टचे कर्मचारी सर्वांच्या वतीने हे आंदोलन आहे. मुळात कामगारांमध्ये फार मोठा रोष आहे. पण आमचं असं म्हणणं आहे, आमचा प्रयत्न राहील की मुंबईकर जनतेला ही सेवा मिळाली पाहिजे. आणि म्हणून कुठेही संप किंवा सध्या काही न करता उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे. आम्ही तो मार्ग घेतलेला आहे, जेणेकरून आमचं आंदोलन सुरू राहील, पण कुठेही सेवामध्ये कुठे त्रास होणार नाही. मुंबईकर जनतेला त्यांच्या बसेस मिळतील. पण परत माझं हे विनंती राहणार आहे महानगरपालिकेला, बीएसटी प्रशासनाला, सरकारला, की त्यांनी तातडीने याच्यामध्ये लक्ष घालून त्यांनी कामगारांचा पेशन्स टेस्ट करू नये, ही माझी विनंती आहे त्यांना. आणि तातडीने लक्ष घालून सकारात्मक चर्चा करून सकारात्मक तोडगा काढावा, ही माझी विनंती आहे. हां, त्यांना इन्फॉर्म केलेलं आहे. सर, शेवटचा एक प्रश्न, ह्याच्यानंतर देखील काही झालं नाही तर नेमकं शेवटचं हत्यार काय उपोषण? आता मी त्याच्यावरती जाणार नाही. माझी ही प्रामाणिक अपेक्षा आहे की प्रशासनाने याच्याबद्दलची दखल घेऊन त्यांनी तातडीने हे विषय सोडवावेत. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर एकंदरीतच जो संप आहे, या संपामध्ये निवृत्त कर्मचारी तर आहेतच, मात्र सध्या जे कार्यरत कर्मचारी आहेत ते देखील असणार आहेत. त्यामुळे सध्या तरी शशांक राव यांच्या म्हणण्यानुसार कुठल्याही पद्धतीने प्रवाशांना त्रास न होता हे आंदोलन करणार आहेत. त्यामुळे आता नेमकं सोमवारपासून या आंदोलनाचा पवित्रा काय असणार आणि याचा मुंबईकरांना नेमका काय त्रास होणार हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट प्रतीकसह मी भाग्यश्री प्रधानाचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.